बारामतीमध्ये सध्या काय वातावरण आहे, काय कौल आहे हे आपल्याला सांगतील जयकुमार। कारण आपण पाहिलं पुण्यामध्ये अजित पवार यांची अकाली एक्झिट झाली, त्यानंतर बरीचशी राजकीय समीकरणं बदलाकडे जात आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती, मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर तिथे काय समीकरणं बदलतायत, कोणाचं वर्चस्व पाहायला मिळेल, तिथली राजकीय बलाबल पक्षीय बलाबल काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया जयकुमार जाधव यांच्याकडे। जयकुमार, नक्कीच आपण बघितलं की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी बारामतीकडे येत असताना 28 जानेवारीला त्यांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी अपघाती दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्यानंतर बारामतीमध्ये सर्व प्रचार थंडवला, संपूर्ण कार्यकर्त्यांनी संपूर्ण शांत पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आणि कुठे जल्लोष करायचा नाही, कुठेही काही त्या ठिकाणी फटाके आतिषबाजी करायची नाही असं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। मी आता आहे बारामतीतल्या या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये, ज्या ठिकाणी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल आणि आज संपूर्ण ही निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। बारामतीत एकूण 54.90% इतकं मतदान झालेलं आहे। पहिल्यांदाच बारामतीच्या इतिहासात सगळ्यात कमी मतदान झालं असेल तर हे यंदाच्या वर्षी झालेलं आहे। बारामतीकरांनी मतदानासाठी येण्यासाठी थोडासा नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 54.90% इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हे स्ट्रॉंग रूममध्ये आता सर्वांचं मतपेट्या त्या ठिकाणी आहेत। स्ट्रॉंग रूम थोड्याच वेळात उघडली जाईल आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल आणि जे जिल्हा क्रीडा संकुल आहे ते संपूर्ण तयारी सज्ज करण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजता आता ही मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 22 टेबल त्या ठिकाणी आहेत आणि 2 टेबल हे टपाली मतमोजणीसाठी आहेत। एकूण 24 टेबलवरती ही मतमोजणी पार पडणार आहे। जिल्हा परिषदेसाठी एकूण 31 उमेदवार आहेत, तर पंचायत समितीसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात बारामतीसाठी आहेत आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। पहिल्या निकालाला साधारणतः 12 वाजतील अशी शक्यता या ठिकाणी मिळत आहे आणि संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचना निर्गमित केल्या आहेत। त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था आढावा घेण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन देखील सज्ज करण्यात आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची संपूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनाकडून देखील केली जाते आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे। निवडणूक या ज्या मतमोजणी केंद्रावरती मी आहे या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून संपूर्ण साहित्य त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून अचूक अशी तयारी केली जाते। जयकुमार, बारामतीमधले अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कस्तुरी, जयकुमार आपल्यासोबत बारामतीमधून जोडले गेले होते। तसे सांगलीमधून आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत, रायगडमध्ये प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। दोघांकडे जायचंय। सुरुवातीला स्वप्नील यांच्याकडे जाऊया। स्वप्नील, पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण हा राज्यभराचा चर्चेचा विषय असतो, त्यात सांगली जिल्ह्याचं राजकारण जरा जास्तच रंगतदार असतं। कशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं राजकारण रंगलेलं दिसलं आणि आता आज निकालाचं चित्र स्पष्ट होईल? बरोबर आहे विक्रांत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा अत्यंत महत्वाचा, राजकीय दृष्ट्या महत्वाचा असणारा जिल्हा आहे। कारण की या जिल्ह्यामध्ये जयंत पाटील, रोहित पाटील, विश्वजित कदम, त्यानंतर गोपीचंद पडळकर हे 4 दिग्गज नेते या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत। ते आज आपला नशीब जे आहे ते आजमावत असल्याचं पाहावयास मिळतंय, कारण की त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली होती। सांगली जिल्ह्यामध्ये एका जिल्हा परिषद 61 गटांसाठी आज ही मतदान झालं होतं। त्याची मतमोजणी पार पडते। तसेच 10 पंचायत समितीच्या 122 गणांसाठी आज मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये मतमोजणी ही पार पडणार आहे। विक्रांत, पहिल्यांदाच या सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भानामतीसारखा प्रकार पाहावयास मिळाला होता, कारण की जयंत पाटील यांचे वडील जे आहेत स्वर्गीय, त्यांच्या फोटोवरती हा भानामती प्रकार केला होता। तसेच बागणीमध्ये देखील भानामती प्रकार झाल्याचं पाहावयास मिळालं होतं। परंतु असं असलं तरी सांगली जिल्ह्यामध्ये मतमोजणीची प्रक्रिया ती पूर्णपणे जय्यत तयारी करण्याचं पाहावयास मिळते। सांगली जिल्ह्यामध्ये 69.76% इतकं मतदान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालं होतं। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। टपाली मतमोजणी सुरुवातीला घेण्यात येईल, त्यानंतर ईव्हीएम मशीन ती फोडली जातील, त्यानंतर त्याची ईव्हीएम ची मतमोजणी केली जाईल। खरंच स्वप्नील, टप्प्याटप्प्यानं मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल, टप्प्याटप्प्यानं निकाल हाती येत जातील। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू।
याच्यानंतर आपण विक्रांत, बारामती, सांगलीनंतर रायगडमध्ये जाऊया. पुन्हा कोकणात येऊया. धनंजय दळवी आपले प्रतिनिधी तिकडनं आपल्याला अपडेट देत आहेत. धनंजय, रायगडमध्ये अनेक प्रमुख चेहरे आहेत. सुनील तटकरे आहेत, भरत गोगावले आहेत, त्याचबरोबर शेकापचे नेते जयंत पाटील आहेत. पण यांच्याबरोबरच इतर जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी स्थानिक मुद्द्यांकडे कसं लक्ष दिलं आणि रायगडमधल्या कुठल्या अशा मुद्द्यांवरती ही निवडणूक पुढे जाऊ शकते? सध्या निवडणुकीची कशा पद्धतीनं तिथे तयारी सुरू आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर स्थानिक मुद्द्यावर रायगडची निवडणूक ही पार पडलेली आहे. शनिवारी या सगळ्या संदर्भातलं मतदान प्रक्रिया पार पडली. आज खरं तर मतमोजणी आणि जे मुद्दे यावेळेस गाजले होते निवडणुकीमध्ये त्या मुद्द्यावर, मग ते स्थानिक मुद्दे असतील, स्थानिकांचे मुद्दे असतील, त्या सगळ्या मुद्द्यानंतर आता जनतेने कौल कुणाला दिला हे बघण्याची आज खरं तर वेळ आहे. आणि रायगडमध्ये आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासन हे मतमोजणी केंद्रावर सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया ही पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याच मध्ये आपण जर पाहिलं तर जे नेते मंडळी, जसं आपण म्हटलं की सुनील तटकरे असतील, भरत गोगावले असतील, धैर्यशील पाटील असतील, महेंद्र दळवी असतील, यांच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या आपल्याला आज पाहायला मिळतात. आणि नेमकं यामध्ये बाजी कोण मारणार हे सुद्धा पाहावं लागेल. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे रायगड जिल्हा या आधी जर आपण पाहिला तर शेकापचा बालेकिल्ला राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला, किंवा जर या आधी आपण जर पाहिलं तर शेकाप जे आहे त्यांचं वर्चस्व रायगडमध्ये या आधी पाहायला मिळालं होतं. मात्र यंदा त्यांची सुद्धा प्रतिष्ठा किंवा अस्तित्वाची लढाई यंदा असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी ही एकत्र लढताना महायुतीमध्ये पाहायला मिळते, तर महायुतीचाच पक्ष असलेली शिवसेना ही वेगळी लढताना पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्यामध्ये दोघांची खरं तर दोघांची प्रतिष्ठा जी आहे ती खरं तर पणाला लागली आहे. त्यामध्ये म्हणजे भरतशे गोगावले आणि दुसरं म्हणजे सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं या लढतीमध्ये कशा पद्धतीने कौल हा जनतेने कोणाला दिलाय तो आता थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. कारण की 10 वाजेपासून मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्या आधीची ही दृश्य आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मतमोजणी केंद्रावर आता सगळ्या पक्षाचे जे काही तिकडचे जे नेमून दिलेले